भारतीय निवडणूक आयोगाने अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत पक्ष म्हणून जाहीर केला. चिन्ह मिळालं, झेंडाही मिळाला. तदनंतर विधानसभा अध्यक्ष यांनी जयंत पाटील आणि आव्हाड यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनेचा आढावा घ्यावा या हेतूनेच आज पिंपरी चिंचवड, पुणे शहर, उद्या लातूर, परभणी, परवा संभाजीनगरला सामाजिक न्यायाचा राज्यस्तरीय मेळावा अशा पद्धतीचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. 1 महिन्यापूर्वी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुद्धा एक अभूतपूर्व मेळावा मुंबईमध्ये झाला. तदनंतर युवकांचा राज्यस्तरीय मेळावा पुण्याच्या बालेवाडी मैदानावरती झाला आणि 3 दिवसापूर्वीच राज्याच्या अल्पसंख्याक विभागाचा सुद्धा मेळावा हा नवी मुंबई या ठिकाणी झाला. 25 वर्षाच्या वाटचालीमध्ये राज्यस्तरीय असे कधी मेळावे झाले नव्हते. या मेळाव्याला मिळाला उत्स्फूर्त महिलांचा प्रतिसाद, युवकांचा प्रतिसाद. आम्ही एनडीएमध्ये सहभागी झाल्याच्यानंतर अल्पसंख्याक समाज आमच्यावरती नाराज आहे असा अपप्रचार करणाऱ्या मंडळीनं योग्य ती चपराक अल्पसंख्याक समाजाच्या सहकार्याने प्रचंड प्रमाणावरती उत्स्फूर्तपणाने उपस्थिती दाखवत त्या ठिकाणी दिली. या सगळ्या घडामोडी त्या ठिकाणी होत असताना आगामी निवडणूक आता लवकरच कदाचित घोषित होती. अशा महिला संघटन पातळी, बूथ लेवल वेगवेगळे सेल कार्यरत करणं आणि फ्रंटल ऑर्गनायझेशन सहित पक्षाची संघटना अधिक गतिमान करणं या हेतूने आता आम्ही पुढील काही दिवस राज्यभर पूर्णपणाने मेळावे त्या ठिकाणी घेणार आहोत. एक बाब स्पष्टपणाने आपल्याला अनुभवायला मिळाली की निवडणूक आयोगाच्या निकालाच्या मध्ये अनेक बाबी त्या ठिकाणी स्पष्ट करण्यामध्ये आल्या. प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना, लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही घेतलेला निर्णय, आमदारांचं आणि संघटनेचं मिळालेलं देशभरातील समर्थन, यामुळे तो निर्णय आम्हाला त्या ठिकाणी कायद्याच्या कसोटीवरती मिळाला. कुणी किती म्हणत असेल तरी अदृश्य शक्तीचा हात, अदृश्य शक्तीचा नैराश्य आल्याच्या नंतर अनेकांना स्वतःचं ज्यावेळेला ठामपणाने भूमिका मांडण्याचं कारणच उरत नाही त्यावेळेला अशा पैच्या सभेत पुढं काढण्याचं काही त्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा निकाल देत असताना अनेक बाबींच्या वरती कायदेशीरदृष्ट्या प्रभाव तर टाकलाच, त्याचा विचार केला, पण त्याचबरोबर 10 शेड्यूल कशासाठी लागू असतं, कशासाठी नाही याच्याबद्दलची सुद्धा सविस्तर कायदेशीर टिप्पणी त्यांनी त्या ठिकाणी केली. त्याच्यामुळे आता आम्ही पुन्हा एकदा अतिशय आत्मविश्वासाने संघटन मजबूतीच्या कामाला त्या ठिकाणी सुरुवात करतो. आणि मला एक अनुभवायला मिळतं की गेल्या महिनाभरामध्ये समाजाचे वेगवेगळे घटक अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणाने प्रवेश करत आहे. बाबा सिद्दीकींचा अलीकडे झालेला प्रवेश, काल परवा एक कामगार नेत्याचा झालेला प्रवेश, संभाजी ब्रिगेडमधील काही सहकाऱ्यांचा आज संध्याकाळी होत असलेला प्रवेश, वेगवेगळ्या जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आदरणीय दादा गेल्यावर किंवा मी गेल्यावरती होणारे पक्षप्रवेश, हे आम्ही घेतलेल्या निर्णयावरती जनमानसामध्ये अधिक प्रखरतेच्या भावना त्या ठिकाणी उमटल्या आहे याचं एक चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. महायुतीच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीला समर्थन असताना मजबूतीने पक्ष उभारणं आणि पक्षाचं योगदान महायुतीच्या विजयामध्ये मोठ्या प्रमाणावरती परावर्तित करणं हा आमचा सर्वांचा त्या ठिकाणी हेतू आहे. पत्रकार परिषदेच्या मार्फत आपल्या समोरच्या भावना व्यक्त करायच्या त्या मी केल्या. आपण मोठेपणाने संवाद करावा अशी आपल्याला विनंती आहे. जागा वाटपासंदर्भात महायुतीमध्ये आता काय चर्चा झाली? पक्षाच्या वाट्याला किती जागा आहेत? महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भात अजून काही चर्चा झालेली नाही. येत्या 3-4 दिवसात राज्यपातळीवरचे प्रमुख नेते, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, तिन्ही पक्षाचे राज्यस्तरीय अध्यक्ष यांची बैठक होईल आणि या संदर्भामध्ये अंतिम निर्णय
देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्या उपस्थितीमध्ये लवकरच पुढील काही कालावधीमध्ये त्या ठिकाणी होईल. त्यावेळेला महायुतीच्या जागांचं वाटप आपल्याला पाहायला मिळेल. आपली मागणी किती आहे? आपण काय मागितलं जागा? नाही, आम्ही ज्या वेळेला एकत्रितपणाने बसू त्यावेळेला नक्कीच त्या विषयावरती सखोलपणाने चर्चा करू. एक लोकसभा मतदारसंघ, त्या लोकसभा मतदारसंघाची विद्यमान स्थिती, विद्यमान म्हणजे लोकसभा सदस्य कोण, कोणा पक्षाचा, आणि त्याचवरती आताची स्थिती, या साऱ्या गोष्टीचा सारासार विचार करत आम्ही त्या ठिकाणी सामंजस्यामध्ये या सगळ्या गोष्टीची चर्चा करू. पण तरी काही बाबतीमध्ये कदाचित एकापेक्षा जास्त जागांचा काही पक्षांचा आग्रह असेल तर दिल्लीमध्ये त्या संदर्भातला निर्णय होईल. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्राबाईंनी निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रमाणावरती मागणी आहे, आग्रह आहे. स्वाभाविकपणाने बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लढायला मिळावं अशी महायुतीमध्ये आमची मागणी त्या ठिकाणी राहणार आहे. आणि मला विश्वास आहे की सुनेत्राबाईंनी सुद्धा गेले अनेक वर्ष खूप मोठ्या प्रमाणावरती सामाजिक कार्य त्या ठिकाणी केले. पण अर्थात महायुतीच्या जागा वाटप झाल्याच्यानंतर या संदर्भातला अंतिम निर्णय आपल्याला समजेल. बारामतीची जागा आपण मागणार आहे भाजपकडे निश्चित त्याच्याबाबत नाही. बारामती मी आपल्याला एवढं सांगितलं की अजून जागा वाटपाचं सूत्र ठरलेलं नाही. बारामती मतदारसंघ अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी जिंकत आलेला आहे. स्वाभाविकपणाने आम्ही ज्यावेळेला चर्चेला बसू त्यावेळेला त्या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये आम्हाला तो मिळावा अशी आमची मागणी त्या ठिकाणी राहील. आणि ती मागणी मान्य झाल्याच्या नंतर सुनेत्राबाईंनी त्या ठिकाणी निवडणूक लढवावी अशी संबंध लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, जनतेची सुद्धा मागणी आहे. पवारसाहेब परवा दिवशी भाषणात म्हणाले की जर लोकसभेची जागा तिथं निवडून नाही तर मी विधानसभेला उभं राहणार आहे. असं ते म्हणाले. जागा मिळेल नक्की काय दादा असं आहे, राजकारणामध्ये दादांची एक वेगळी शैली आहे. दादांची शैली दादांचीच आहे. त्याचा अनुकरण करण्याचा प्रयत्न की स्वतःला कोणी दादाही समजेल आणि ते सुमार दर्जाचे सुमार कुवतीचे आहे. आणि दादांची शैली काय महाराष्ट्राला नवीन नाही. त्यामुळे ब्लॅकमेलिंग हा शब्द दादांचा नसतो. ते त्यांचं थेटपणाने समोरच्या जनतेच्या मनामध्ये संवाद करण्याची त्यांची शैली महाराष्ट्राने गेली 35 वर्ष अनुभवलेली आहे. त्या पद्धतीने ते बोललेलं आहे आणि बारामतीकरांना ते भावलेलं आहे. एक असा की कोण काय म्हणाले त्याच्यावरती काय काही अधिक भाष्य करू इच्छित नाही. कारण निवडणुका सगळेजण लढतात. कधीतरी पहिली निवडणूक लढली जाते त्यावेळेला आपण म्हणता तोच अनुभव प्रत्येकाला पहिल्यांदा येत असतो. त्याच्यामुळे नंतर कोणाच्याबद्दल अशी टिप्पणी करणं म्हणजे आपण ज्यावेळेला पहिली निवडणूक लढली ते सगळं विसरलं असा त्याचा अर्थ होतो. तटकरे साहेब, तुम्ही म्हणता असं तुमचाच मित्रपक्ष असल्या भाजपमधले एक नेते इंदापूरचे ते स्पष्ट सांगतात की गेले वर्ष आम्ही इतके वर्ष वाट पाहतोय, आमचा विचार होत नाही. याचा अर्थ तिकडनं विरोध होतोय भाजपमधलं या उमेदवारीला, असं वाटतं का? नाही, मी इंदापूरच्या नेत्यांचं कुठलं वक्तव्य ऐकलेलं नाही. एक असं आहे की त्या संदर्भामध्ये सुद्धा वरिष्ठ पातळीवरती चर्चा झाली. 2014 सालामध्ये नम्रपणाने मी या ठिकाणी सांगू इच्छितो, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष चारही पक्ष स्वतंत्रपणाने निवडणुका लढले. स्वाभाविकपणाने 2014 सालामध्ये इंदापूर मतदारसंघामध्ये दत्ता बारणे उभे राहिले. ते जे पाप पृथ्वीराज चव्हाणांनी केलेलं होतं स्वतंत्र निवडणुका लढण्यासाठी निवडणूकपूर्व आघाडी होत असताना काँग्रेसचे उमेदवार आधी जाहीर करून आघाडीच्या किंवा युतीच्या धर्माला तिलांजली त्यांनी दिली होती. त्याच्यामुळे त्या वेगवेगळ्या निवडणुका लढल्या गेल्या. त्यावेळेला त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडून आला. 19 सालामध्ये सुद्धा आमच्या सर्वांचे प्रयत्न होते, परंतु त्यावेळेला दुर्दैवाने ते घडू शकलं नाही. कारण त्यावेळेला त्या नेत्यांचा प्रवेश दुसऱ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी झाला होता. त्याच्यामुळे भावना व्यक्त करणे मी समजू शकतो. ज्यावेळेला हा युती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ,
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकांनी काम करत आहे, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी घेऊन ठरतात. त्यांचं म्हणणं असं आहे की विधानसभेला तुम्ही आमचं काम अलीकडच्या कालावधीमध्ये तुम्ही म्हणताय त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रभर फार मोठी पदयात्रा काढून त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद राहुल गांधींच्यापेक्षा प्रचंड प्रमाणावरती मिळालेला असल्यामुळे त्या असलेल्या त्या वातावरणातून अजून जी माणसं खाली उतरली नाही त्यांना अशा पद्धतीचे वक्तव्य करायला सुस्त आहे. बालिशपणापेक्षा याच्यामध्ये फार तथ्य असं मी मानत नाही. दुसरं असं दादा एकीकडे आक्रमक होत आहेत पण दुसरीकडे तुमचेच भाऊ किंवा दादांचा पुतण्या हे सिम्बॉलिकली प्रवेश घडून आणले जातात, त्याला तुम्ही कसं काम करता? तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्यावर उमेदवार उभे करण्याची चर्चा आहे. एक असं की माझे बंधू माझ्यासोबत 14 सालापासून नाही आहे. 14च्या निवडणुकीच्या नंतर 14च्या नंतर 19ला ज्या निवडणुका झाल्या त्या 19च्या निवडणुकापासून ते सोबत नाही आहे. त्याच्यामुळे आताच काहीतरी कोण कुठेतरी गेलं असा जाणीवपूर्वक आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आता आपण म्हणाल ते युगवेंद्र पवार त्यांचेसुद्धा आज काहीतरी कार्यालयाला भेट द्यायचं सगळं प्रसारित झालं. ते इतके वर्ष राजकारणात होते असं माझ्या तरी ज्ञानात नाही. कदाचित 40 वर्षाचा माझं ज्ञान तुकडा असेल तर ते कदाचित असू शकेल, कारण माझा अनुभव तेवढा काय फारसा नाही 40 वर्षामध्ये. त्यामुळे तोकडा ज्ञानावरती मी आधी काय बोलू इच्छित नाही. पण बुद्धिभेद नेमका कसा करायचा, कुठल्या वेळेला करायचा, नैराश्य आलेल्याला काय काय सुचतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ह्या 2 बाबी आहेत असं मला म्हणायचं. कोण करतंय? अदृश्य शक्ती. या विधानातून फक्त एक साधा प्रश्न होता, तुम्हाला कुटुंब महत्त्वाचं वाटतं का पक्ष महत्त्वाचं? राजकारणामध्ये ज्या वेळेला आपण वापरतो त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये सुद्धा अनेक कुटुंबामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या पक्षाच्या विचारधारेमध्ये काम करताना आपण अनेक वर्षापासून पाहिलं. स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये सुद्धा राजकीय पक्ष होते. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळालेलं आहे. त्यामुळे राजकारणामध्ये फार काहीतरी नवीन आहे आणि अद्भुत काहीतरी घडतं आहे आणि आम्ही फारच काहीतरी कमकुवत झालेलो आहोत. ज्या वेळेला एखादी ताकद मजबूत बनते त्यावेळेला ती कमकुवत आहे असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न म्हणजे हे आहे. तटकरे साहेब तुम्ही सुद्धा राज्यसभेवर जायला इच्छुक होता, पण 3 वर्ष शिल्लक असताना त्यांना दिले गेले. मी राज्यसभेवरती जायला कधीच इच्छुक नव्हतो. मला लोकसभा लढवायची आहे. महायुतीने जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली तर माझ्या पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल, छगन भुजबळ, माझ्या पक्षाच्या संसदीय मंडळाचा आग्रह आहे की सुनील तटकरेंनी उमेदवारी लढावी. आणि मलाही स्वतःला असं वाटतं की आता लोकसभा लढावी, पण महायुतीमध्ये जागा ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आली तर राज्यसभेला जाण्याचा विचार माझ्या मनामध्ये कधीच नव्हता. ते स्पेक्युलेशन होतं. कारण 3 वर्ष काय वाढलेलं? 3 वर्ष बाकी असताना का दुसरं कोणीच नव्हतं का? मी उमेदवारी जाहीर करत असताना एक बाब ठळकपणात सांगितली की काही तांत्रिक कारणामुळे प्रफुल्लभाईंची 3.5 नव्हे तर 4.25 वर्ष शिल्लक असताना आम्ही तो निर्णय कॉन्शियसली विचारपूर्वक पक्षाच्या सर्व कोर ग्रुपनी एकत्रितपणाने बसून सामुदायिकरित्या घेतलेला आहे. सगळीच कारणं सांगायची राष्ट्रपती नाही का त्यांना उद्या इलेक्शन झाले तर आघाडीमध्ये मनसे येणार आहे की नाही काय? नाही. मला त्याच्यातली काय माहिती नाही. मला माझ्याकडे त्या संदर्भातली काय माहिती नाही. प्रफुल्लभाईंना शाश्वती नाही का उद्या काही झालं तर आपले 6 वर्ष वाल जाणार म्हणून त्यांनी सेट करून घेतली 6 वर्ष, असं काही आहे का? नाही म्हणजे मला कळलं नाही. 4 कालावधी वर्ष असताना मी ज्यावेळेला उमेदवारी जाहीर केली त्यावेळेला सुद्धा मी एक वाक्य वापरलं. आताही रिपीटेडली मी ते वाक्य वापरतो. काही तांत्रिक कारणामुळे आम्ही तो सामुदायिकरित्या एकमताने निर्णय घेतलेला आहे आणि आमचा निर्णय योग्य आहे असं आम्हाला स्वतःला सर्वांना त्या ठिकाणी वाटतं. तुमच्या विरोधी गटाला सर आपल्या विरोधी गटाला पक्ष आणि पक्षचिन्ह मिळू नये यासाठी तुम्ही सिव्हिल कोर्टामध्ये गेला आणि तिथे तुमच्यावरती कोर्टाने ज्या पद्धतीनं ताशेरे ओढले ते कितपत गांभीर्याने घेतले, कारण ते पाकिस्तानकडे बघा तशी परिस्थिती
आपल्यावर होऊ नये याची खबरदारी घ्या असं ज्यावेळेस कोर्ट म्हणतं ते निश्चितपणे गंभीर वाटतं. एक आपलं म्हणणं मी दुरुस्त करतो. सुप्रीम कोर्टात आम्ही गेलो नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात समोरची बाजू आम्ही गेलो हे पहिल्यांदा होता चुकीचं आहे. कुणीतरी ते सांगण्याचा प्रयत्न केला असेल अदृश्य शक्तीने तर ते चूक आहे. एक सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका काय दाखल केली होती, निवडणूक आयोगाने दिलेला निकाल रद्दबदल करावा ठरावा. अजितदादांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खरा राष्ट्रवादी आहे. सिम्बॉल त्याला आहे, ध्वजाची मान्यता त्याला आहे, झेंड्याची मान्यता त्याला आहे. या निर्णयाच्या विरुद्ध जाताना पिटिशनमध्ये काय होतं की हा निर्णय रद्दबदल ठरावा किंवा या निर्णयाला स्थगिती द्यावी. त्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही विचारात घेतलं नाही. अतिशय जबाबदारीने मी सांगतो. या उलट त्यांना जे नाव देण्यात आलेलं होतं ते राज्यसभेच्या निवडणुकीच्या पुरतं सीमित होतं आणि राज्यसभेच्या निवडणुकीला चिन्ह लागत नसल्यामुळे शरदचंद्र पवार NCP असं जे नाव दिलं होतं तर ते त्या कालावधीपुरतं होतं आणि चिन्ह देण्यासाठी त्यांच्याकडे निवडणूक आयोगाने मागणीसुद्धा केली. काल सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये एकच झालं की ते जे नाव दिलेलं आहे ते अजून 3 आठवडे त्याला इंटेरियर दिलं आणि चिन्ह ते जे मागतील ते देण्यात यावं की जे अगोदर निवडणूक आयोगाने मान्यच केलेलं आहे. आमच्यावरती स्ट्रिक्चर पास केले वगैरे वगैरे. नैराश्य आलं की अधिक चुकीचं सांगण्याची सवय लागत असते. पण आपण योग्य कसं हे सांगताना प्रत्यक्षात काय घडलं आहे याच्यापासून दूर जा. टीका करण्याचं लक्ष ज्याला काढण्याचा प्रयत्न केला जातो त्याला भान आदरण्यासारखी वक्तव्य होतात. आपण बघा पिटिशनमध्ये काय आणि निकाल काय. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे पिटिशन दाखल करताना आम्हाला जे अधिकृत ठरवण्यात आलं त्याला स्थगिती द्या, त्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालय काही म्हटलं नाही. या उलट आमचा व्हीप त्यांच्यावरती लागू होईल की काय असा प्रश्न विचारण्याच्या नंतर त्या बाबतीमध्ये पुढील सुनावणीच्या वेळेला निर्णय घेऊ असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आता ही चपरा कोणाला काय कशी अदृश्य शक्य नाही. एक असा की वारंवार सुप्रियाताई हे वक्तव्य करतात. मी एकच खुलासा करेन आणि वेळ पडला तर मग पुढचा खुलासा करेन. आदरणीय पवार साहेबांनी स्वतःहून राजीनामा दिला त्यावेळेला त्यांच्या लिखित भाषणामध्ये ते का राजीनामा देतात ते त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांचा राजीनामा स्वीकृत झाल्याच्या नंतर त्यांच्या जागी कोणाला नेमायचं आहे याचं एकमताने पक्षामध्ये निर्णय झालेला होता. त्याच्यामुळे जे कोण म्हणतात मागितलं असतं तर दिलं असतं त्यांना राष्ट्रीय नेतृत्व करण्याची सर्वांनी मिळून मान्यता आनंदाने त्या ठिकाणी दिली होती. कोणाचाही त्याच्यावरती दबाव नव्हता. आम्हालाही वाटत होतं की त्यांनी राष्ट्रीय स्तरावरती नेतृत्व करावं. पण त्याच्यानंतर काय झालं, कसं झालं, काय घडलं, कुठे काय आणलं हे सगळं मला ज्ञात आहे. पण मी आज बोलू इच्छित नाही. त्यामुळे पक्षाचं नेतृत्व करण्याची संधी सामुदायिकरित्या दिली होती. कार्याध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक होताना सुद्धा आदरणीय अजितदादा दिल्लीमध्ये उपस्थित होते. त्याच्यामुळे मागितलं असतं तर दिलं असतं. आम्ही सगळं केलं होतं. आम्ही जी काय भूमिका मांडली ती आज मी या ठिकाणी रिपीट करतो की भारतीय जनता पक्षावर जाण्याचा निर्णय काय राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यापासून घेत नाही. 2014ला चारही पक्ष वेगवेगळे लढले असताना निवडणुकीचे निकाल हाती येण्याच्या अगोदर पूर्णपणाने कल हाती आला होता. भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाल्याचं बहुमत नाही सर्वाधिक जागा मिळाल्याचं स्पष्ट झालं. भारतीय जनता पक्षाने पाठिंबा मागितला नसताना सुद्धा प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे, राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्लभाई पटेल आम्ही दोघांनी सिल्वर ओकच्या बाहेर जाऊन भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. नंतर आम्ही त्या सरकारमध्ये जाणार होतो ते त्यावेळेला थांबलं. त्यानंतर 16-17ला सुद्धा सरकारमध्ये जाण्याचा निर्णय झाला. त्यावेळेला सुद्धा मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो. 6 महिने नेतृत्वाच्या आदेशाने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्यावरती चर्चा चालू होत्या. मंत्रिपदं ठरली, खाती ठरली, पालकमंत्रीपद ठरलं. पण नंतर ते घडू शकलं नाही.
एकोणीसला सुद्धा भारतीय जनता पक्षावरती जाण्याचा सुतोवाच पक्षातल्या काही सहकाऱ्यांजवळ झालेलं होतं. तर आता आघाडीत काहीतरी आम्ही केलं आहे किंवा एकनाथराव शिंदेंनी ज्या वेळेला भूमिका घेतल्याच्या नंतर पक्षाच्या सर्वच आमदारांनी त्याच्यात आज जे काय बोलतात कोरकटपणाने ते किंवा आक्रस्ताळीपणाने विकृत मनोवते बोलणारे ठाण्याचे असतील ते सगळ्यांच्या सह्या त्याच्यामध्ये होत्या की भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये सहभागी व्हावं. त्यामुळे असं कोणाला सांगण्याचा काही नैतिक दाबाच नाही शिल्लक राहिला. आघाडी काहीतरी निर्णय घेतला आणि आम्ही भारतीय जनता पक्षाकडून गेलो असं नाही. 14 सालामध्ये काय होतं की त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला आम्ही पाठिंबा दिला. 2016ला कशावरून तुमच्या पक्षातलं नेतृत्व कोणाकडे की भाजपसोबत जाण्यावरून कारण काय? एक असं आहे की ती जी स्पष्टता दादाने वारंवार केलेली आहे आज बऱ्यापैकी मी आपल्याजवळ बोललो योग्य वेळेला पुढचं आता कालावधी निवडणुकीचा असल्यामुळे त्यावेळेला जे जे उद्भव आहे त्या वेळेला त्याच्या बाबतीतला खुलासा त्या ठिकाणच्या जाहीर सभेत आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही नक्की करू. माहिती 2016ला जेव्हा आपण बीजेपी सोबत जाणार होता माहितीसाठी शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेसोबत काही गोष्टी तशाच राहतो. मी म्हटलं ना काहीतरी सांगायचं शिल्लक ठेवतो. बरेचसे पक्ष प्रवेश होत आहेत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी असणार का राष्ट्रवादी विरुद्ध पवार कुटुंब अशी असणार? नाही एक असं आहे की आता राष्ट्रवादी म्हणजे आम्ही आहोत. त्यांचं पण राष्ट्रवादी आहे. भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला मान्यता दिलेली आहे. वी आर ऑफिशियल लेजिटिमेट NCP announced by Chief Election Commission of India with his team. त्याच्यामुळे मग बाकी कोणाच्या समोर लढत होईल. आम्ही लढताना महायुतीमध्ये समोर लढणार आहोत. आता त्याच्या पुढे कोण कशामध्ये लढेल मला माहिती. शिरूरचं काय शिरूरचा क्लेम आपला कायम आहे. हा ना मग आढळरावने इकडे घेणार की थांबा ना जरा काय एका पत्रकार परिषद सगळं कसं संपून चालेल. माझा एक आढावा बैठक आपला आढावा माझा किती आढावा घ्यायचा त्याला काही माहित नाही. तुम्ही म्हणताय ना बरेच जण येतात जसं पक्षात चिन्ह मिळाले आधी कोण कोण आहे पुढची? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांतील अनेकांचा संपर्क जसा भारतीय जनता बरोबर आहे एकनाथराव शिंदे साहेबांच्या बरोबर आहे तसा अजितदादा आणि आमच्या सर्वांच्या सोबत सुद्धा आहे. योग्य वेळेला आपल्याला ते पुढच्या काही दिवसामध्ये अनुभवायला मिळेल. मी महाविकास आघाडीचे घटक पक्ष इतकं स्पेसिफिक बोलल्यावर आदला बदलाचा मुद्दा येतो कुठे? तुमच्या मनातल्या कल्पना माझ्या अंगावरती का टाकता? मी स्पष्टपणाने बोलताना महाविकास आघाडीचे घटक पक्ष असा शब्दप्रयोग केलेला आहे. महायुतीतलं नाही. जर महायुतीतलं कोणी इच्छुक असेल तर त्यांना देणार का प्रवेश? नाही. एकदा जागा वाटप तर होऊ द्या ना. आज कोणालाच आम्हाला काही नाही. आमच्या तिघांचं उद्दिष्ट आणि आमच्या 9 मित्रपक्षांचं उद्दिष्ट 45+ आहे. योग्य वेळेला योग्य भूमिका घड्याळ तेच वेळ नाही. अशी माहिती आहे की 5 पवारांसाठी पुणे लोकसभेचा सर्वे झाले. 5 पवारांना पुणे लोकसभेतून लढायचं याच्यासाठी सगळी तयारी सुरू आहे का? बरीच माहिती तुमच्याकडे आम्हाला मिळाली. तुमचे आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. साताऱ्यामध्ये उदयनराजे मुद्दा एक असा आहे की आज त्या विषयाची कुठे चर्चाच नाही आहे. आपण उशिरा आला असेल. सर्वे लोकसभा मतदारसंघात सगळीकडे सर्वांचा होत असतो. त्याच्यात इथे काय पार्थ पवारांच्या नावाने कुठेही सर्वे झालेला नाही. ऑथेंटिक सांगतो मी. त्याच्यामुळे ही जाणीवपूर्वक कुठून तरी मराठी भाषेमध्ये म्हटलं जातं पिलू बसवण्याचा प्रयत्न केला जातो. अफवा बसवण्याचा प्रयत्न झाला जातो. त्याला आपण कृपा करून शब्द मी तो वापरणार नाही पण आपण कृपा करून त्याची
वाच्यता करून असेल. भाजपच्या सर्वेनुसार आपल्या पक्षाचा आपल्या पक्षाच्या 2 जागा आहेत मागणार किती आहेत म्हणून मी विचारलं. भाजपच्या सर्वेनुसार आपल्या उमेदवार ठरणार आहे. अमित शहा आणि यांनी केलेल्या सर्वेनुसारच आपले उमेदवार ठरणार असं एक असं आहे की सर्वे प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या स्तरावरती करत असतो. आम्ही सामुदायिकरित्या एकत्रितपणाने महायुतीचं धोरण आणि घटक पक्षाचं सन्मान, त्यांची शक्तीस्थळ याचा योग्य तो आदर राखून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत. धन्यवाद.